तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 9वी ची जी घटक चाचणी क्रमांक 2 परीक्षा होणार आहे. घटक चाचणी क्रमांक 2 2025 मध्ये. तर त्याच्या दृष्टीनं परीक्षेचा सराव व्हावा म्हणून आपण या व्हिडिओमध्ये घटक चाचणी क्रमांक 2 मराठी या विषयाची सराव प्रश्नपत्रिका तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. जर या प्रकारच्या प्रश्नपत्रिकेची जर तुम्ही तयारी केली तर तुम्हाला नक्कीच त्याचा परीक्षेमध्ये फायदा होईल आणि मराठी विषयाची जी प्रश्नपत्रिका आहे ती साधारण या स्वरूपामध्ये तुम्हाला तुमच्या शाळेमध्ये दिसेल. त्यामुळे तुम्हाला अभ्यास करताना याचा उपयोग होणार आहे. म्हणून सराव करण्यासाठी म्हणून या प्रश्नपत्रिकेचा तुम्ही काय करा, उपयोग करा. जशीच्या तशी कुठलीही प्रश्नपत्रिका येणार नाही. पण परीक्षेचं स्वरूप समजण्यासाठी तुम्हाला याचा नक्की उपयोग होईल. आता विभाग 1 आहे गद्य. त्याच्यामध्ये जो पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 1 पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. तर हा उतारा दिलेला हा सुरुवात कुठून होतो? तर हा सुरुवात होतो तो आभार मानत होता. कारण त्याला ते लहानपणापासून तसं शिकवलेलं होतं. इथपासून ते तरी ठराविक वेळानंतर एक आभाराची कॅप्शन तळटीप फिरत राहावी जसे. इथपर्यंतचा जो आहे तो हा उतारा पूर्ण तुम्ही आधी वाचायचा आहे. हवं तर याचा स्क्रीनशॉट मारून घ्या किंवा व्हिडिओ थांबवून हा पूर्णपणे वाचा आणि मग त्याच्यावरच्या प्रश्नांची उत्तर. आकाशवाणीवरील आभार प्रदर्शनाची 4 कारणं लिहायची. तर इथे या कृतीमध्ये आकाशवाणीवरील आभार प्रदर्शन का व्हायचं त्याचं 4 कारण. त्याच्यानंतर पुढे इथे बघितल्यानंतर आपण आता पुढे बघूया. इथे स्वमत. शुभेच्छा कार्डे, आभार कार्डे, अभिनंदन कार्ड याबद्दल तुमचं मत काय आहे? तर ते तिथं लिहायचं आहे. अशा प्रकारे. तर इथं जस्ट अ मिनिट. तर पहिला उतारा हा 3 गुणांसाठी झाला. म्हणजे 1 गुणांची आकृती पूर्ण करा आणि 2 गुणांसाठी स्वमत. तर हे तिथं लिहायचं आहे. त्याच्यानंतर पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. आता याच्यासाठी दुसरा उतारा आहे. तर याच्यामध्ये एमिल झेटोपेके हा जो खेळाडू आहे इथून इथपर्यंत ज्योत तेवत असते इथपर्यंत. तर हा उतारा तुम्ही आधी पूर्ण वाचायचा आहे आणि मग त्याच्यामध्ये पहिला आहे ऑलिम्पिक ध्वजाकडून मिळणारे कोणतेही 2 संदेश इथे लिहायचे. कोणते 2 संदेश आपल्याला ऑलिम्पिक ध्वजातून मिळतात ते लिहायचं आहे. त्यासाठी हा उतारा व्यवस्थित वाचा. त्याचं उत्तर मिळून जाईल. त्याच्यानंतर पुढे 5 खंडांच्या वर्तुळाकडून मिळणारा संदेश. कोणते 2 संदेश मिळतात 5 खंडांच्या वर्तुळाकडून ते इथे लिहायचं. म्हणजे हे 1 गुण, आधीचा 1 गुण 2 झाले. आणि खेळामुळे एकात्मतेचा म्हणजे एकतेचा संदेश देणारा तुमच्या आठवणीतील एखादा प्रसंग. कशी काय तुमच्यामध्ये खेळामुळे एकता निर्माण झाली असा एखादा प्रसंग आठवून तुम्ही लिहायचा. त्याच्यानंतर दुसरा विभाग आहे पद्य विभाग. तर पद्य विभागामध्ये इथून आम्ही डोंगर राजाची इथपासून ते येऊन चांदण्या घेऊन इथपर्यंत ही कविता तुम्ही पूर्ण वाचायची आहे. ही आधी पूर्ण कविता बघा आणि कवितेत आलेले प्राणी कोणकोणते प्राणी आलेले आहेत त्यांची 4 नावं इथे लिहायची. ओके. त्याच्यानंतर पुढे वनातील मुले काय पांघरतात, कशावर लोळतात हे असं तिथं विचारलेलं आहे. तर ते दोन्हीची उत्तरं कविता वाचून लिहायची. त्यानंतर काव्य सौंदर्य. बसू सूर्याचं रुसून पहू चंद्राक हसून या काव्य पंक्तीतील तुम्हाला जो भाव सौंदर्य आहे तो स्पष्ट करायचा. म्हणजे याच्यातून तुम्हाला काय समजलं, याचा अर्थ काय, याच्यातून कवीला काय सांगायचं आहे ते तिथे मांडायचं. ओके. त्याच्यानंतर स्थूल वाचन बघा. स्थूल वाचन टिपा लिहायचे. बिग बी 5 थोडक्यात वर्णन करायचं. बिग 5 थोडक्यात वर्णन त्याचं करायचं आहे. त्याच्यानंतर व्याकरण विभाग आहे. समानार्थी शब्द लिहायचे आहेत. अंबर, ओके, तलवार यांना समानार्थी शब्द लिहायचे आहेत. त्याच्यानंतर अंबर जसं की आकाश, तलवारला बघा समानार्थी शब्द. खालील शब्दातील अक्षरापासून 4 अर्थपूर्ण शब्द लिहा. जसं की राष्ट्र हा एक शब्द तयार होतो. तर तो इथे लिहायचा. असे 4 इथं तयार करा. त्याच्यानंतर खालील वाक्यप्रचारांचा अर्थ लिहा. थोपटणे आणि भान हरपणे. पाठ थोपटणे आणि भान हरपणे यांचा अर्थ लिहायचा आहे. त्याच्यानंतर उपयोजित लेखन. खालील विषयावरील आकर्षक जाहिरात तयार करा. जसं की इथं 3 गुणांसाठी आहे. कृष्णा ट्रेडर्स, शालेय गणवेशाची विक्रेते एवढी माहिती दिलेली आहे. त्याच्यावरनं तुम्हाला एक आकर्षक जाहिरात उत्तरपत्रिकेमध्ये तयार करायची. ओके. तर अशा प्रकारे 9वीचा घटक चाचणीचा जो 20 गुणांचा पेपर आहे तो इथं पूर्ण होतो. तर या प्रश्नपत्रिकेचा सराव म्हणून तुम्ही उपयोग करा.
जेणेकरून तुम्हाला या परीक्षेमध्ये त्याचा उपयोग होईल. ओके. 9वी गणिताचे इतर विषयाचे सुद्धा आपण प्रश्नपत्रिका तयार केलेल्या आहेत. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तिथे जाऊन तुम्ही बघू शकता सर्व पेपर 9वीचे. जेवढे काही आपण तयार केलेले त्याची सगळ्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे. म्हणजे अधिकचा सराव होईल. ओके. फक्त आणि फक्त सरावासाठी याचा उपयोग करा जेणेकरून तुम्हाला त्याचा परीक्षेमध्ये नक्की फायदा होईल. थँक